औचित्यवाडी. काय हो, तुम्हाला किती वेळ सांगितलं मी, तुम्हाला वेळ भेटत नाही मग यायचं नाही इकडं. किती दिवस तुम्ही तिकडेच राहणार आहे मला सोडून? अहो कधीतरी तर वेळ देत जा माणसाला. अहो लोक माहिती का बाहेरचा गर्लफ्रेंड ठेवलेला असताना त्यांना तरी 2-2 तास वेळ देतात बोलायला किंवा भेटायला. तुम्ही मला इथे 4-4, 5-5 महिने भेटायला सुद्धा येते नाही. मला फोन करावा लागतो तुम्हाला, मी बायको आहे माझ्यासोबत बोला म्हणून. बाकीचं मला काही सांगू नका, द्या ना मला एकदाच सोडून. मला काही सांगू नका तुम्ही, बोलूच नका नाही तर माझ्यासोबत. कधी बघा 4 वेळेस फोन लावा लागतो तेव्हा 5वा फोन उचलला जातो माझा. मला आहे ना राहायचंच नाही तुमच्यासोबत. ठेवा तुम्ही. बोललो त्याचं येत नवीन तर रोजचं झालं जाडून चाललंय ना. काय म्हणतो डिगू? काय वासनाचा रस्ता सांगितलं. अरे तसं नाही, चांगलं नाही वाटत ते. काय म्हणतो आता? अहो काय हेच लोताची बनबन म्हणजे कोणी बनबन केली तुला? मला तसली बनबन लोताचा संसार पाहून मला लग्न तरुशी वाटाना आता. एवढं नाही रेषा आलं का तुला लगेच? अहो रस्त्याने चालत होतो, हा. सुनाना वहिनीना फोनवर बोलत होत्या. हा. तिथं जाऊन पाहिलं ते त्यांच्या नवऱ्या संघांना भांडत होत्या. काय सांगतो? हा. सकाळ सताळ आणि ताई तर म्हणणे तर तुम्ही जीवच लावित नाही आणि मला सोडून द्या आणि मला राहायचं पण नाही असे भणमण करीत होते. सोडून द्या डायरेक्ट? हा. आले इथं लईच पेटलं वातावरण. मग लईच पेटलं. मी बोलायला शब्दच नाही दिला त्यांनी. तू एक काम कर, काय? तुला काही काम आहे आता? नाही काही नाही. नाही ना? नाही. मी एक थोडा वेळ थांबी हा. मी जाऊन आलो, काय झालं काही नाही पाहतो. बरं म्हणजे आतमध्ये बस. बसू नको आतमध्ये, काही हात नको लावू, काय खाऊ पिऊ नको. आलो मी 5 मिनिटात. सुगंधा, ए सुगंधा, काय हो शामराव? तू एवढी नाराज करून दिसते आज? काय झालंय काय? काही नाही. हे बघ, मला लगेच कळतं, माणसाचा चेहरा लगेच सांगतो. रोज कशी तू फ्रेश असते एकदम, आणि आज एकदम चेहरा पाडलाय तुझा. आणि हे बघ काय असतं माहिती का, मनातलं दुःख आपण आपल्या मित्राला सांगितलं ना तेवढंच ओझं हलकं होतं रे. काय हो शामराव, जर नवऱ्याला तुम्हाला जर बायकोला वेळ द्यायला जर वेळच नसेल तर काय केलं पाहिजे बरं? बघा ना तुम्ही, अहो 4-4, 6-6 महिने ते येते नाही इकडं. मला 4 वेळेस फोन करावा लागतो. अहो जेवले का, काय करताय, कामावरून आले का, व्यवस्थित आहे का तब्येत, ते स्वतःहून कधी फोनच करत नाही. म्हणजे रमेश तुला स्वतःहून कधी होऊन फोनच करत नाही? करतच नाही असं नाही, पण मग दरवेळेस मलाच करावा लागतो. काम आवरलं का मी दर 1-2 तास झाले का फोन करत नाही राहते. ना रे, असं नाही, योग्य नाही. आणि कधी वेळ पण देत नाही, कधी फिरायला जाणं माहित नाही, काहीच नाही. आता तुम्हाला मी मुंबईला गेले हो, तुम्हाला झाले माहिती 4-5 महिने त्याला. ते तर इकडे आलेच नाही अजून कधीचे. मलाच तिकडे जावं लागतं. मग सांगा बरं काय फायदा? तुला सांगू का सुगंधा, मी पण एकटी राहून कदरली हो आता. माणूस घराच्या बाहेर असला ना त्याचं काही सांगता येत नाही ग. म्हणजे तू मुंबईला, तू इकडं. बरं मी काय म्हणतो, निदान नाही पण कमीत कमी संध्याकाळी तरी एखादा फोन यावा ना नवऱ्याचा. बायको जेवलीस का, कशी, आजचा दिवस कसा गेला. ज्या अर्थी त्याला तुला फोन करायची गरज वाटत नाही त्या अर्थी 100% त्याचं काहीतरी तिथं असणार आहे. त्याशिवाय माणूस 6-6 महिने बायकोशिवाय कसा राहू शकतो मला सुगंध सांग बरं तू. अरे इथं मला सकाळी तुला भेटल्याशिवाय राहत नाही, आणि तो माणूस 6 महिने सत शिकलं. हा, तुम्हाला मला भेटायचा काय संबंध? अरे तसं नाही, म्हणजे बुवा गावातली व्यक्ती म्हणून जाता जाता आपलं माणूस बोलतोच ना. आता तुम्ही रस्त्यावर तुम्हाला काय कामधंदे आहे म्हणून माझं नवरा कामात राहतो मला मान्य आहे, पण ते भेटायलाच येत नाही हो. अरे काम काय 24 तास राहतं का माणसाच्या मनात? सांग बरं तुम्हाला. अरे माणसाच्या जर मनात समोरच्या व्यक्ती जर आवड असेल ना तर तो माणूस कसाही वेळ काढतो. 1 मिनिट जरी भेटला ना लगेच विचारतो कशी, व्हिडिओ कॉल करतो. तेच ना, मला पण तेच वाटतं. शामराव काय केलं पाहिजे सांगा बरं. मी आता घटस्फोट देऊन टाकतो. हा मग काय तर मला सांग, उपयोग काय त्या माणसाचा? 6-6 महिने तिकडं फोन करत नाही, नुसता पैसा पुरवतो. पैसा काही सर्वस्व आहे का माणसाच्या आयुष्यात? काही नवरा बायकोचं काही सुख आहे का नाही, जीवन आहे का नाही? हा, आणि मी असताना तुला काय गरज आहे सांग ना. म्हणजे मी, डेपुटी, जालू, आपले गावचे लोक, एवढे सगळे प्रेमळ लोक आहेत, तुला काय गरज काय समजा आहे की नाही सांग बरं. हा, पण घटस्फोट हे काय होईल माहितीये का, तू त्याला फोनवर बोलून टाक ना, बघ काय होतंय. हा, झाला सरळ त्या निमित्ताने. कसं असतं माणसाला असं जरा थोडं टॉर्चर केलं का मग कळतं, अरे नाही रे आपलं काहीतरी चुकत आहे बा समजा, असा विषय आहे ना. तुला फोन लाव त्याला.
फोन लावू का? हा, लाव त्याला फोन. मी आता कुठेतरी फोन ठेवलाय की बरं, मी घेऊन ये, थांबा. घेऊन ये. अहो इथेच असं कुठतरी या बाई इथेच आहे. हा लाव. मी आणि घाबरू नको अजिबात तू. आपल्याला कुठे लगेच वकील पाठवायचा आहे, पण बोल तसं जोरात. हा. नक्की हा बिंदास. डायरेक्ट घटस्फोटाचं बोलू? नाही आधी बोल ना तू थोडस. काय निर्णय घेतला तुम्ही मग? असं घेणार आहे की नाही भेटायला असं? हॅलो, काय करता हो तुम्ही? येणार आहे तुम्ही मला भेटायला? तुम्ही असं काय करता हो? दरवेळेस तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? मी तुम्हाला भेटायचं का म्हणते? मी बायको आहे तुमची. येत जा ना भेटायला अधून मधून. काय तेच तेच म्हणजे? मी पागल आहे का तुम्हाला तेच तेच बोलायला? नसत जमत ना मग घटस्फोट घेऊन टाका. नसन जमत तो म्हणा घटस्फोट घेऊ. हा नाही तर मग घटस्फोट घेऊन टाका. हा मला घटस्फोट पाहिजे. मला काही नको. मला ते तुम्ही मला सोडून द्या आणि ते सोड चिठ्ठी देऊन टाका एकदाची. बरोबर बरोबर. हा कोण नाहीये? मी एकटीच बसलेली आहे. नाही नाही बाकीचं मला माहित नाही. हो कसं बोलू शामराव? मला काय बोलावं तेच कळत नाही. तू टेन्शन न घेऊ ते आता. जर खरंच हा म्हटले मग? कोण ते त्यास जर काय हा म्हणन त्यो? त्याला बायको नको काय? आणि जर तो हो म्हणला ना याचा अर्थी त्याचं काहीतरी आहे तिकडे, त्याला बायकोची गरज नाही. उलट तो म्हणन मला रोज महिन्याला 20,000 रुपये पाठवावं लागतात, मिटलं माझी बाला असं होईल. आणि जर तसं झालं तर मग काय उपयोग आहे मला सांग ना तू? काहीच फायदा नाही त्या गोष्टी. अशा नात्यात राहून फायदा काय ज्याचा काही अर्थच नाहीये. खरंच आहे शामराव, तुम्ही बोलले ते चुकीचं नाहीये. हा तू काळजी नको करू. येईन त्याचा फोन आता बरोबर विचार करून थोडासा. चल मी दुकानावर जाऊन येतो. हा हा. चाल चल. नेरी झाली का बाबा? नेरी झाली नाही अजून जेवायची अजून. बर बर. हो शामराव, काय रे? अहो त्यांचा फोन आला होता मला परत. होय ते म्हणे तुझ्या शेजारी कोणतरी बोलत होता म्हणे घटस्फोट म्हण असं. आम्ही लय हळू बोलतो तू पण तरी आवाज गेला काय? अहो तो मोबाईल आहे. तू म्हणायचं ना कोण नव्हतं म्हणून रस्त्याने चाललं होतं कोणतरी बडबड करत अहो असेल. मी त्यांना खूप सांगितलं कोणीच नव्हतं. ते म्हणे खरं सांग म्हणे. मी सांगितलं मग तुमचं नाव. म्हटलं शामराव होते. हा येडी झाली का काय तू? डायरेक्ट कशाला माझं नाव सांगायचं? मग ते म्हणे कोणतरी होतं खरं सांग खरं सांग. मग दुसरं कोणी माणूस नव्हताच तर मग काय सांगू? मग मी तिला खरं सांगून तुम्हीच होते. मग काय म्हणला तू? ते नाही मला तिथं जाऊन फोन लावून दे म्हणे पहिले. माझ्यासोबत? हा आता तुम्ही त्यांच्याशी बोला. येडी झाली काय? मी काय बोलू त्याला? मला बाकीचं माहिती जरा फोन लावला. नवरा तुझा आहे. मग तुम्हीच म्हटले मला. हा हॅलो बोल ना रमेश. काय नाही हो. मी कायला मध्ये पडलो म्हणजे? अरे तसं नाही. आता काय चाललंय गावात काही नाही माहीत झालं म्हणून मी बोललो तिला. अरे पण तुझं पण चुकतं ना. 5-5, 6-6 महिने तू येत नाही इकडं. हा नवरा बायको काही गोष्ट असते का नसते सांग बरं? मी नको सांगू म्हणजे? अरे असं कसं आपण मित्र आहेत दोघं म्हणून त्या नात्याने बोलतो मी. हा मी का म्हणलो घटस्फोटाचं काय? तुम्हीच म्हटले ना हो मला. नवरा बायकोनी चांगलंच केलं बघून. रमेश अरे मी तसं नाही बोललो. मी तिला म्हणलं त्याला असं म्हण म्हणजे ते घाबर आणि मग जर येईन वटणीवर या हिशोबाने म्हणलो मी त्याला. आपण तुझं चुकतच ना. तू वेळ द्यायला पाहिजे. 4-4 दिवस फोन बी करीत नाही तिला. हा ती म्हणली मी फोन करते तेव्हा 4-5 वेळा फोन मग उचली तू. मला काय करायचंय? ए भाऊ मला उलट सुलट नको बोलू तू. तुमचं काय असेल ते घ्या बघून मग. नसन तुला जमत तर दे ना घटस्फोट. मग कशाला उगा हे करतो एवढं तू? मला नको बोलू तू. तू बायकून तू बघून घे. तिला तुला घटस्फोट द्यायचा मला थोडी द्यायचंय तुम्ही तुला. म्हटले मला. मी हा ठीक आहे ठेव. उगा नको हे करू. उगा ठेव. ए यार काय भनभनी भांडणं तुमचे मला कशाला डोक्याला वाईटात? शामराव तुम्ही मला कशाला म्हटले असं म्हणून? अजून भांडण लागलं ना आमचं. अरे तुझ्या भल्यासाठीच बोललो मी म्हटलं तू त्याला म्हणली तर तू जरा घाबरण आणि म्हणन बाबा मी येतो भेटायला तुला. अशी तुझ्यासाठी बोललो. मला काय करायचंय? तुम्ही ना डोक्यातच नाही तुमचा. असा पण भेजायला गुडघ्यातच आहे. अरे ज्याचं करावं भलं ते म्हणतो मग हाच खरं. अवघड आहे बचायला. हॅलो काय हो? अहो मी लय वेळेस सांगितलं त्यांना का आमच्या दोघांमध्ये पडत नका जात. त्यांनी म्हटलं म्हणून मी तुम्हाला बोलली. हा शामरावला सांगू? बरं सांगते. नाही नाही मी शामरावला सांगते. तुम्हाला माफी मागायला लगेच. मग तुम्ही मला भेटायला याल ना? ठीक आहे चालेल. लगेच जाते. काय आलं? कोणाची माफी कोणाची भेट? अहो सदाभाऊ काय झालं माहिती का?
आमचं सकाळी भांडण चालू होतं दोघं नवरा बायकोचं. हा ते शामराव आले त्यांना माहित झालं. हा ते म्हटले की तू म्हण का घटस्फोट दे म्हणून मला. आणि मी म्हंटल ना रागाच्या भरात तसंच. आणि ते दोघांचं भांडण पण झालं शामरावचं आणि माझ्या नवऱ्याचं. हा आता माझ्या नवऱ्याचं असं म्हणणं आहे की मला जर शामरावने माफी जर नाही मागितली हा तर मी खरंच घटस्फोट घेईन म्हणून मग आता परत जावं लागेल मला त्यांच्या इथं. अरे चांगल्या कामाला उशीर नाही करायचा. त्याचे कान हान. मी म्हणतो दोघांच्या मध्ये पडायचं कशाला त्याने. एक तर घरची डोक्यावर पदर घ्यायना आणि बाकीच्याला म्हणायचं तू कमून वाकाना पडायला. त्याला लाथानी तुडव. त्याला म्हणू घटस्फोट घेऊन टाक. माफी माग. तुझ्याशी घटस्फोट घ्यायचं काही कारण नाही म्हणा. तू तुझ्या बायकोशी घेऊन टाक. आम्ही आमचं नवरा बायको बघू. काय गरज असते लोकांना मध्ये मध्ये तोंड घालायची काय माहिती. संधी देऊ नको. लोक संधी शोधिते. संधी द्यायची नाही. चल मी येत नाही. तू ये ना. मी लांबून तुला फक्त मार्गदर्शन करू. चल. घेण्यान देण्याचं. शामराव पेपर आला का नाही? पेपर काय पाहिलं ना डेपुटी? नाही का? काय चाललंय बाकी? काय म्हणतो? काय कधी मध्ये दुकान बंद करून येत जा ना ग्रामपंचायत कड. काय चाललंय काय नाही त्याचा काही विचारपूसच नाही बतोय. काय करायचं लोकांच्या उचापत्या करून डेपुटी. आपण निदान थोडंफार. हो हो शामराव बाहेर आहे एकदा तुम्ही. झालं ना आता काय परत. तुम्ही बाहेर यावं. अरे नको मला त्यात याच्यात ओढू राहतो. काय झालं रे? घेण्या देण्याचा मला काय चालू उगीच त्रास देत सांग बरं. मी तू झालं ना आता संपला विषय. जाऊ तिकडे ऐका ना, मला त्यांचा फोन आला होता परत. मग येऊ दे ना. मला काय करायचं याच्या संग. तुझा नवरा तुझा फोन तुझा तुम्ही बोला. अहो शामराव ते म्हणे जर मला शामरावने जर माफी मागितली तरच मी तुला घटस्फोट देणार नाही तर मी तुला लगेच घटस्फोट देतो म्हणून. ऐका ना शामराव तुम्ही माफी मागा ना करून. माझा काय संबंध आहे माफी मागायचा. माझी काय चूक आहे त्याच्यामध्ये. तुम्हीच म्हटले मला घटस्फोट म्हणून. हे बघ भांडणं तुमच्या नवरा बायकोचे. तुम्ही तुमचं बघा. मी काय संबंध आहे माफी मागायचा. बरोबर का डेपुटी? अरे झालंय काय पण नेमकं चाललंय काय? अहो डेपुटी मी माझ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत होते. हा. ते आमचे जरा भांडणं चालू होते. हा. यांना माहित झालं हे तिथं आले वाटतं. मला तिथे येऊन मला म्हणे की काय झालं काय नाही. मग मी यांना मित्र म्हणून सांगितलं. ये म्हणे मन म्हणे का घटस्फोट द्या म्हणून मला. आणि त्यांचा फोन चालू. मग त्यांनी ऐकलं. ते म्हणे कोणतरी माणूस बसलेला आहे तुझ्याजवळ. मग नंतर मी फोनवर सांगितलं हा शामरावच होते. मग ते म्हणे याला काय गरज आहे म्हणे आमच्या भांडणामध्ये बोलायची. असंच बोलले ना तुम्हाला. अरे तुला काय गरज होती रे नवरा बायकोच्या भांडणात पडायची? मग ते आता मला म्हटले की त्यांनी जर मला माफी मागितली तरच मी तुझ्याशी बोलन नाही तर मी लगेच तुझ्याकडनं घटस्फोट घेईन म्हणे. आता जाऊ दे ना. असाही तुला घ्यायचाच होता गट. हा? कोण म्हटलं मला घटस्फोट घ्यायचा? तुम्ही म्हटले. मी म्हटलं का माझ्या नवऱ्याला? सोडून द्यायचा तुम्ही मला म्हणायला लावलं. डेपुटी त्यांच्या नवऱ्याचे बायको भांडणं झाले. आता मी काय म्हणलं. ही म्हणली तो 6-6 महिने येत नाही फोन करत नाही. म्हटलं मग त्याला असं भीती दाखव मी घटस्फोट देते म्हणून. एवढंच बोललो मी. एवढं होईल मला काय वाटलं त्याच्यामध्ये. आता तुम्ही त्यांच्याशी बोला नाही तर बघा बरं का. नाही अहो डेपुटी मी काय माफी मागू. अरे आता सल्ले तोच दिले ना. सल्ला कशाला घ्यायचा आणि कशाला फोनवर बोलायचं. नवरा बायकोचे भांडणं येतं दादा. लगेच गोड होते नवरा बायको. तुला आखलीचा पत्त्या नाही. पडायचंच नाही मध्ये. दोघाला समजून सांगायचं. सांगा डेपुटी माफी मागायला. मी नाही मागणार डेपुटी माफी. अरे माफी नको मागू म्हणा. चुकलं मायकून. मी आपलं सहज बोललो तुम्ही दोघं जागेवर येतात म्हणून म्हणा घटस्फोट घ्यायला. मी उलट चुका त्याला म्हणतो तू फोन लावला. मिठो म्हणून बोल बोला पटकन. हा हॅलो. काय बोल. तू बोल काय बोलायचंय. अरे बोल ना. कशाला वाडीत बसतो. बरं यार रमेश ऐक ना. चुकलं भाऊ माझं. मी नव्हतं बोलायला पाहिजे पण मी चांगल्या ह्यातूनच बोललो बाबा. मी म्हटलं तुला तिने थोडं धमकावलं म्हणजे तू जरा सरळ येशील म्हणून या हिशोबाने बोललो. अरे मला काय करायचं तो नाही विषय. तुमचं चांगलं राव या तिथून बोललो मी. बरं बाबा अजून एकदा म्हणतो चुकलं माझं. माफी माग मला. माफ कर मला. मी डेपुटी संग बोल 2 मिनिटं. अरे बोल ना बाबा. गावचे डेपुटी आहेत ते आपल्या. तिकडे रमेश. अरे तुला माहिती आहे ना शामरावला आता सवय आहे तशी थोडंफार बोलायची. जाऊ द्या तो मित्र आहे लहानपणीचा. बोलला त्याला वाटलं दोघं जण तुम्ही मध्यस्थी करून मग नीट होता. आणि अरे तू बी जरा येत जाय गावाकड. थोडं येत जायचं बघत जायचं. नवरा बायकोचे भांडणं होतच असते. तर थोडं लय ताणून नाही धरायचं. आणि शामराव तो मित्र आहे. आता तुला माहिती आहे त्याला बोलायची सवय जरशी. थोडं जाल्या झालं ते झालं. हा बरं आता काय कर येत जाय नाही तर त्या सुगंधाताईला घेऊन जाय तिकडं. हा आणि जवळ नवरा बायको भांडण नका करू जरा आता. हो लांब असता एक तर तुम्ही. हा बोल सुगंधाताई संग. हॅलो. हा जेवण केलं का तुम्ही? ठीक आहे चालेल करते मी थोड्या वेळाने. झाले का गोड लगेच? झाले का गोड म्हणजे
कशा लोकांच्या भांडणामध्ये पडता आमच्या दोघांमध्ये पडून आणखीन आमच्यात भांडण लावून दिले. तुमचीच बायको 4-4, 5-5 महिने इथं राहत नाही आणि चालले माझ्या नवऱ्याला सांगायला. मला म्हणता का घटस्फोट घे. डेपुटी यांना जरा समजून सांगा. सांगतो दुसऱ्याच्या घरामध्ये तोंड घालायचं. याला म्हणते चोराच्या उलट्या मोबा. त्याच्यामुळे ना नवरा बायकोच्या मध्ये पडायचंच नाही आणि आपलं तोंड पाडून घ्यायचं नाही दादा. होती पुढचीच भांडणं चालली होती. मी म्हणलं जाऊ द्या अरे बुवा. हा दादा नवरा बायको लगेच गोड होते आणि दुसरा हे होतो खरंय, कडू खरंय. होतो. हा आता आपण झालो वाईट हा. देण्याची. आपलं दुकान बघ आणि आपलं घर बघ. लय नादी नको लागू लोकांच्या. खरे डेपुटी तुम्ही म्हणता ते नवरा बायकोचे भांडणं म्हणजे संध्याकाळच्या भांडण सकाळी गोड आणि सकाळच्या भांडण संध्याकाळी गोड.